8 तारखेला आमचे पक्षाचे निरीक्षक म्हणून अनिल कदम साहेब आले होते. 8 तारखेला आम्ही आमची नाराजी त्यांच्यासमोर आम्ही मांडलेली आहे की मनपा निवडणुकीमध्ये आमच्या प्रचाराला कुठलाही स्थानिक नेता या पदाधिकारी आला नाही, म्हणून आम्ही त्यांची नाराजी त्यांच्याकडे निरीक्षक म्हणून आम्ही व्यक्त केली. पण निरीक्षक आल्यानंतर आमची नाराजी आम्ही व्यक्त केल्यानंतर स्थानिक आमदार आम्हाला फोन करून धमक्या देत आहे की तुम्ही स्थानिक तिचे नेता आहे. आम्ही नेता कुठले? आम्ही प्रभागाचे मी विभाग प्रमुख म्हणून माझी जबाबदारी काय आहे? एका प्रभागापुरती आहे. मी इथला मोठा नेता नाही आहे. मला आमदार म्हणते मी 500 ट्रॅक्टर आणतो, तू किती ट्रॅक्टर आणतो म्हणून. माझी तेवढी लायकी नाही. मी हातमजुरी काम करून करणारा माणूस आहे. एक आमदार अगर असा म्हणत असेल, त्याची इतकी दुर्दैव गोष्ट एक शिवसैनिक जी आहे ती तुम्ही सांगू शकत नाही. एवढी भयानक परिस्थिती अकोला शहराची झालेली आहे, शिवसैनिकाची झालेली आहे. का मुळे झालेली आहे? हे स्थानिक नेतृत्व हे आपला मनमानी कारभार करताय म्हणून. याच्याकडे उद्धव साहेबांचं लक्ष नाही आहे, त्यानंतर आदित्य साहेबांचं सुद्धा लक्ष नाही आहे. आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही निरीक्षक पाठवल्यानंतर स्थानिक न कुणाला कळता तुम्ही निरीक्षक करून जावे. हे आदित्य साहेबाला आमची हात जोडून विनंती आहे की तुमच्या शहराचे पदाधिकारी कुठलेही तुम्ही निरीक्षण करताना न कुणाला कळताना तुमची टीम ग्राउंड लेवलवरती पाठवून निरीक्षण करावं. हे मला आदित्य साहेबाला कळकळीत विनंती आहे की क्योंकि निष्ठावंत सैनिकांचं आत्मसमरण खतम झालेलं आहे सध्या परिस्थितीत. हेच माझा उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबाला आखरीचे माझे 2 शब्द आहे. त्यांनी ऐकावे आणि सगळ्याला न्याय मिळवून द्यावा. आम्ही जसं एकनिष्ठ आम्ही बाळासाहेबांचे निष्ठे सैनिक आहे आणि सदैव आम्ही साहेबांच्या सोबत राहणार आहे. आज आम्ही पदाचे राजीनामे दिले म्हणून आम्ही तुमच्या सोबत नाही असं उद्धव साहेबांनी साहेब समजू नका. आज राजीनामे पदाधिकारी म्हणून शहर प्रमुख, उपशहर प्रमुख आणि विभाग प्रमुख म्हणून 70 राजीनामे आहे आणि बूथ प्रमुख म्हणून टोटल हे 200 जणांचे राजीनामे आहे. आज अकोल्यामध्ये सगळ्यात मोठे राजीनामा सत्र हे आज झालेलं आहे. याच्यापूर्वी आज अकोला शहरामध्ये इतके कुठलेही पदाधिकारी सोडून गेले नाहीये. आज सगळ्यात मोठा भूकंप हा उद्धव साहेब ठाकरे गटाला आमच्यातर्फे झाला आहे. आम्ही त्यांना क्षमा मागतो लागेल तर, पण काही नेते मंडळीची अरेराई भाषा आणि लोकांना न्याय न मिळता, पदाधिकाऱ्याला न मिळता जी झालेली घटना आहे आमच्या सोबत, ती आम्ही तुमच्या सोबत मांडत आहे. आज रोजी येथे अकोला पूर्व व अकोला शहर पश्चिम या शहरातर्फे सामूहिक राजीनामा सत्र येथे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा. यामध्ये प्रमुख कारणे ही आहेत की अकोला मनपा निवडणूक झाल्यानंतर जे स्वीकृत नगरसेवक पद होतं ते कट्टर शिवसैनिकास न देता एका काँग्रेसीने जो पार्सल झालेला आहे त्याला दिलं. त्याला दिल्यानंतर त्याला उपजिल्हा प्रमुख केलं. हे दुसरी गोष्ट ही आहे की अकोलाचा युवासेना पश्चिम शहर प्रमुख व शिवसेना शहर प्रमुख यांची जेव्हा नियुक्ती केली तेव्हा कुठल्याही प्रकारचं आम्हाला विश्वासात घेण्यात नाही आलं. तिसरी गोष्ट, आमचे विभाग प्रमुख इथे जेव्हा अकोला पश्चिमचे निरीक्षक विधानसभा निरीक्षक कदम साहेब आले होते तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. एक प्रभाग क्रमांक 3 चे सतीश वानरे आहेत व प्रभाग क्रमांक 6 चे अण्णा आहेत. त्यांना कॉल करून, यापैकी जे प्रभाग क्रमांक 3 चे विभाग प्रमुख आहेत सतीश वानरे यांना कॉल करून आमचे जे सद्यस्थितीत आमदार आहेत अकोला जिल्ह्याचे एकमेव, त्यांनी धमक्या दिल्यात की तुम्ही पद सोडा, अन्यथा आम्ही तुमचे पद काढून घेऊ. तर हे जे आमच्यावरती दबाव तंत्र आहे, दबाव तंत्र न राहण्याचा जो आम्हाला कानमंत्र दिलेला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांनी दिलेला आहे. म्हणून आम्ही आमच्या पदांचे तथा शिवसेना या पदाचे सुद्धा सदस्यत्वाचे सुद्धा राजीनामे देत आहोत. तरी उर्वरित पुढची जी आमची वाटचाल आहे ती वाटचाल बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीतूनच आमची चालू राहणार. 80% समाजकारण, 20% राजकारण या त्यांच्या पावलावरती त्यांची जे आम्हाला कानमंत्र दिला त्याच्यावरती आमची चालू राहणार.